दिसणं थांबवायचं नसतं. आज आपण पाहणार आहोत 40-50 आणि 60 वयाच्या महिलांनी कोणते ड्रेस घालावेत ज्यामुळे लूक दिसेल एलिगंट आणि स्मार्ट आणि क्लासी. 40व्या वर्षी तुम्ही थोडे मॉडर्न आणि एलिगंट ड्रेस ट्राय करू शकता. स्ट्रेट कुर्ती आणि लॉंग असे आपण ड्रेस घेऊ शकतो, जसे की प्रिंटेड मिडी किंवा लॉंग ड्रेस. यामध्ये नॉर्मल ज्वेलरी कम्फर्टेबल वाटते. 50व्या वर्षी खूप भडक डिझाईनपेक्षा सॉफ्ट प्रिंट्स आणि क्लासिक कट सुंदर दिसतात, जसे की अनारकली, स्ट्रेट लॉंग कुर्ता, कुर्ता पॅन्ट. सैल कपडे, जे अनारकली कॉटनमध्ये सैल कपडे असतात ते कम्फर्टेबल वाटतात त्याच्यामध्ये आणि तुम्ही सुंदर दिसतात. 60व्या वर्षी सर्वात महत्त्वाचं म्हणजे कम्फर्ट. इलिगंट्स लॉंग स्ट्रेट कुर्ता, अनारकली स्टाईलमध्ये ड्रेस, जसे की आपल्याला एकदम कम्फर्टेबल वाटेल आणि खूप ज्वेलरी नाही, एकदम बांगड्या खूप नाही, कानातले जास्त नको, नेकलेस जास्त नको, खूप साधारणसा लूक तरी छान दिसतो. कपड्यांवर थोडा इन्व्हेस्ट केला तर आपण छानच दिसणार आहोत. त्याआधी कोणतीही फॅशन कॅरी करण्याआधी आपल्याला ते किती सूट होते, आपण किती कम्फर्टेबल वाटतो हे महत्त्वाचं असते. तुम्ही कपडे कसे परिधान करतात यावरती एज नाही, पण तुमची मेंटॅलिटी किती स्ट्रॉंग आहे याच्यावरती देखील आपण कम्फर्टेबल स्ट्रॉंग दिसतो. 50च्या वरती ज्यांचं एज असते त्यांनी असे सिंपल हलके फुलके असतात, जे प्रिंटेड असतात, कॉटन असतात, मऊसूत असतात, असे कपडे नेहमीच परिधान करावेत. फ्रॉक टाईप ड्रेस असतात ना, ते खूप छान दिसतात. फ्रॉक टाईप ड्रेसमध्ये आपण गुडघ्याच्या वरतीपर्यंत किंवा गुडघ्याच्या थोडेसे खालपर्यंत आपण घेऊ शकतो, खूप छान असं दिसतात. जर तुम्ही थोडे स्टायलिश असाल तर तुम्ही असे ड्रेस कॅरी करू शकतात. बाकी कॉलरवाले आणि स्लीवलेस असेल आणि कॉलर असेल तर एकदम बेस्ट. आता सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहेत, तसे ड्रेस देखील तुम्ही खरेदी करू शकतात. तुम्ही आता स्क्रीनवरती बघत आहात ब्लॅक कलरचे, त्याच्यावरती छान अशी फ्लावर डिझाईन आहेत आणि पर्पल कलरमध्ये तुम्हाला मिळते. हे सर्व ड्रेसची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा तुम्हाला कोणता ड्रेस आवडला हे मला कमेंट करून नक्की सांगा. पॅन्ट वेअर करत असाल तर फॉर्मल पॅन्ट छान दिसतं, त्यावरती अशा पद्धतीचा कुर्ता नक्की खरेदी करा. साड्या आणि ज्वेलरी नवीन कॅटलॉग मी शेअर करत असते, म्हणून सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.